मंडळी, आपण आता आहोत कोकण महोत्सवात. कोकण महोत्सवाचा आज दिवस आहे 7वा आणि आज तिसाई बीट्समधले कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेऊया त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल. कोकण महोत्सवामध्ये सादरीकरण करताना तुम्हाला कसं वाटतंय? कोकण महोत्सवात एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची, आपल्या कोकण किनारपट्टीच्या लोकजीवनाची खरी तर ओळख पटवली जाते आणि ती जपली जाते, पुढच्या पिढीमध्ये पेरली जाते आणि खूप चांगला प्रयत्न आपल्या कोकण प्रतिष्ठानच्या वतीनं हा होतो आहे आणि 10वं वर्ष आहे. त्यामुळे बऱ्याच मोठ्या संख्येनं लोकंसुद्धा इथे भेटीला येतात आणि त्यात हे एकापेक्षा एक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिग्गज कलाकारांची भेट लोकांशीही होते. खूप आनंदाचा सोहळा होतो आहे. तिसाई बीट्सची सुरुवात कशी झाली? तिसाई बीटची सुरुवात साधारण एक 17 वर्षापूर्वी झालेली आहे. हे माझं 18-19 वर्षापासून मी एक तिसाई बीटच्या माध्यमातून लोकांसमोर येतो आहे. मी माझी कला सादर करतो लोकांसमोर आणि यावेळेस कोकण महोत्सवाच्या निमित्ताने मला इथे संधी दिली त्याबद्दल मी मोरे साहेबांचा आणि मस्के साहेबांचा खूप आभारी आहे. अशी संधी आम्हाला ते देत राहावं. येणारी तरुण पिढी त्यांना संगीत क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? नक्कीच. खरं तर सर्वप्रथम सर्वांचे आभार की आम्हाला कोकण महोत्सवामध्ये इथे आपण बोलवल्याबद्दल, आम्हाला एक संधी दिल्याबद्दल. नवीन पिढीच एवढंच सांगेन की आपण प्रत्येकानं खूप चांगली मेहनत करून, चांगला रियाज करून आणि आपले जे शिक्षक आहेत त्या गुरूंकडून चांगलं शिक्षण घेऊन आपण परिपूर्ण होऊन कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग घेणं गरजेचं आहे. किंवा वेगवेगळे आपल्याला टी व्हीवरती जो एक कार्यक्रम आहे, सारेगमपा असेल, इंडियन आयडल असेल, अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि सर्वांस खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्टुडिओमध्ये सिंगिंग करताना आणि लाईव्ह गाताना त्यात काय फरक जाणवतो? लाईव्ह सिंगिंगमध्ये असं असतं की तुम्ही स्टेजवर एकदा गेलात की तिथे तुम्हाला परफॉर्म म्हणजे वन टेक ओके असतो. तो तुम्ही जे गाल सादर कराल ते फायनल असतं. तुम्हाला पुन्हा पाठीमागे जाऊन ते करेक्शन नाही करता येत. व्हेअरॅज स्टुडिओमध्ये तुम्ही जाऊन ते करेक्शन करू शकता. शब्द म्हणा, सूर म्हणा, सगळं याच्यात सगळं तुम्ही व्यवस्थित त्याच्यात करेक्शन करू शकता. पण असं लाईव्ह शोला होत नाही आणि लाईव्ह शो इज व्हेरी चॅलेंजिंग, आय फील सो. कोळी गीत आणि लोककलेबद्दल तुम्ही काय सांगाल? आजचा जो आमचा कार्यक्रम आहे तिसाई बीट, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही भरपूर वेगवेगळे मनोरंजनाचे प्रकार ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये कोळीगीत आहेच, त्याचप्रमाणे आपल्या ज्या कोकणामध्ये जो शिमगोत्सव चालतो त्याच्याबद्दल देखील आमच्या कलाकारांचे डान्स आहेत. आमचे जे ऑर्गनायझर शंकर गायकवाड साहेब आहेत त्यांनी भरपूर आज या कार्यक्रमामध्ये आणलेले आहेत. त्याचप्रमाणे एक प्रमुख ॲक्ट म्हणून स्वामी समर्थांचं देखील कॅरेक्टर या ठिकाणी आपण बघणार आहात. कोळीगीत आहे, होळीगीत आहे, त्याचप्रमाणे कोळीगीतांमध्ये हे तर आमचे शंकरजी खूप बादशाह आहेत. त्यांचे स्वतःचे तिसाई बीटचे जवळजवळ 17 वर्ष हळदी समारंभामध्ये आगरी कोळ्यांच्या त्यांचा खूप हातखंडा आहे. आणि हा आजचा कार्यक्रम आपण वेगवेगळ्या अनुषंगाने त्याच्यामध्ये आम्ही जे कुलदैवत आपलं खंडोबा आहे त्यांचं देखील ॲक्ट होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील ॲक्ट आज या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहात. म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आमचे कलाकार आज आपण बघणार आहात. आणि हा सुंदरसा कार्यक्रम या मोरे साहेबांनी आम्हाला तिसाई बीटच्या माध्यमातून पेश करण्याकरता आज संधी दिलेली आहे. तर आम्ही त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. आणि हा आम्ही आजचा कार्यक्रम एकदम दणक्यात साजरा करण्याचा खूप खूप प्रयत्न करू. आणि होणारच तो कार्यक्रम. थँक्यू. कोकण महोत्सव कायमच लोककलेला पुढारपण देत असतं. कॅमेरामॅन ऋतुजा अरदवाडसह मी नयना सरदार, जिल्हा वार्ता.